नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी विशाल बागडी स्वागत करतो आपलं आत्मबल फाउंडेशन आवडी बुद्रुक तालुका राधानगरी जिल्हा कोल्हापूर या ऑनलाईन एज्युकेशनल प्लॅटफॉर्मवर। बघा, आपली जी काही NTPC तसेच RRB ग्रुप डी साठी जी काही लेक्चर सिरीज चालू आहे त्याच्यामध्ये आपला पहिला सब्जेक्ट जो चालू आहे तो आहे मॅथमॅटिक्स आणि त्याच्यातील जो पहिला चॅप्टर जो चालू आहे तो आहे नंबर सिस्टम। ठीक आहे, आता आपण बऱ्याच कन्सेप्ट या चॅप्टर मधल्या क्लिअर करत आलेला आहोत। तुम्ही जर का याच्या आधीचे सर्व लेक्चर्स जर पाहाल, ठीक आहे, तर तुम्हाला त्या सर्व कन्सेप्ट क्लिअर होतील आणि मग त्यानंतर आपण सराव प्रश्न आणि सराव प्रश्नांच्या नंतर मग NTPC किंवा ग्रुप डी साठी तसेच रेल्वेच्या इतर परीक्षांच्यासाठी या चॅप्टर मध्ये जे काही आलेले प्रश्न आहेत ते सुद्धा सर्वच्या सर्व सोडवून घेणार आहोत। ठीक आहे, आता या प्रक्रियेला थोडासा वेळ लागेल, पण लक्षात ठेवा, जर तुम्ही व्यवस्थितरित्या जर ह्या गोष्टी सर्व केल्या तर मात्र नक्की तुम्हाला फायदा होईल, हे मात्र लक्षात ठेवा। ओके, बघा, तर आपण आता पुढची जी गोष्ट आहे ती आपण चालू करूया या चॅप्टर मधली। ती म्हणजे आज आपण बघणार आहे रिमाइंडर थेरम। म्हणजे मराठीमध्ये असं नाही कुणी भाषांतर केलेलं आहे, पण मी सहज सांगू शकेन की बाकीचा सिद्धांत, म्हणजे बाकी असते ना भागाकारामध्ये जी बाकी उरते, त्याच्यावर काही प्रश्न आपल्याला विचारलेले आढळतात परीक्षेमध्ये। ते प्रश्न आता जरा आपण आणि त्या प्रश्नांच्या आधारावर काही नियम काही सिद्धांत असतात का ते पाहणार आहे। पहिल्यांदा आपण एक बेसिक प्रश्न घेतोय आणि त्याच्यानंतर आपण रिमाइंडर थेरम वगैरे हळूहळू त्या बाजूला जाऊया। ठीक आहे, ओके, बघा काय आहे प्रश्न। एका संख्येला 56 ने भागले असता बाकी 29 उरते, त्याच संख्येला 8 ने भागल्यास बाकी किती उरेल, हा आपल्या समोरचा प्रश्न आहे। ओके, काय प्रश्न विचारलाय बघा, एका संख्येला 56 ने भागले, बाकी किती आहे 29 आहे आणि त्याच संख्येला 8 न भागले। आता लक्षात ठेवा, अशा पद्धतीचा ज्यावेळी प्रश्न तुमच्या समोर असेल त्यावेळी प्रश्न सोडवण्याची पद्धत काय, सिंपल पद्धत सांगतो तुम्हाला, जास्त काही हे करायचं नाही। अशा प्रश्नांच्या मध्ये सरळ काय काम करा, 56 त्या संख्येला 56 भागलेलं बाकी किती उरलेली 29, बरोबर आहे की नाही। बरं, त्याच संख्येला मी कितीनं भागले 8 न भागले, म्हणजे बाकी आधीची किती उरलेली 29 आणि मग त्या संख्येला मी कितीनं भागलेला 8 न, त्या बाकीला 8 न भागायचं। आधीची बाकी 29 होती, तिला 8 न भागलं मी। बघा, तुम्ही याला भाग घालवला, 8 एके 8, मला वाटतं 8 त्रिक 24, उरला किती 5 उरलं ना, हीच असते बाकी, म्हणजे बाकी किती आहे 5। मला वाटतं ही गोष्ट तुम्हाला क्लिअर झालेली असेल। बघा, हे सिंपल प्रश्न आहेत, आय नो अबाउट दॅट। आपण ॲडव्हान्स क्वेश्चन मध्ये किंवा ॲडव्हान्स पद्धतीच्या रिमाइंडर थेरम मध्ये पुढे जाऊया। ठीक आहे, आता बघा, पुढील तशाच पद्धतीचा प्रश्न आहे। एका संख्येला 221 न भागले असता बाकी 64 उरते, त्याच संख्येला 13 न भागल्यास बाकी किती उरेल। बाकी काही विचार करायचा नाही, या 221चा वगैरे आपल्याला दोन गोष्टी मिळाल्या आणि प्रश्न अशा पद्धतीचा असेल तरच अशा पद्धतीने सोडवा। लक्षात ठेवा का, बघा मी काय करणार आहे, बाकी किती उरलेली आधीची 64 आणि त्याच संख्येला मला कितीनं भागायचं आहे 13 न भागायचं आहे, भागिले 13। बस, या दोन गोष्टी क्लिअर झाल्या, माझं उत्तर येते। आपल्याला माहिती आहे 13 एके 13, 13 चोक 52, उत्तर किती, बाकी किती उरली, 4 मधून 2 गेलं 2, 7 न 5 केलं 1, म्हणजे बाकी किती उरली 12, याची पण बाकी किती उरेल 12। लक्षात ठेवा, सिंपल गोष्टी आहेत, सिंपल व्यवस्थितपणे लक्ष ठेवा। ओके, आता जरा बघा, भागाकारामध्ये म्हणजे सर्वांना माहिती आहे ही गोष्ट, पण महत्त्वाची आहे, जरा लक्ष द्या। ठीक आहे, आता आपण ॲक्च्युअल रिमाइंडर थेरम हे जे काही आहे ते बघणार आहे। ओके, त्याच्यातले काही नियम जे आहेत त्या सर्व गोष्टी ॲडव्हान्स क्वेश्चन्स ते सुद्धा पाहत आहोत। ओके, बघा, आपण काय करतोय 7/2, हे तर सर्वांनी बघितलेलं आहे, बरोबर आहे का। मग आता मी भागाकार देतोय, भाग देतोय, कसा देतोय, बेके बे, बे तिरक 6, हे सर्वांना माहित आहे। 7 न 6 गेले, उरला किती 1। बरं, आता यातली प्रत्येक गोष्ट इट इज ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट। म्हणजे काय बघा, हा जो वरचा 3 आला हे माझं उत्तर आलं, भागाकार आला, बरोबर आहे ना, म्हणजे कोशंट। ओके, म्हणजे माझा भागाकार आला, उत्तर आलं माझं ते, लक्ष द्या हा, व्हेरी इम्पॉर्टंट आहे। किंवा हिंदीमध्ये म्हणाल तर त्याला भागफल असं म्हणतील। ओके, त्यानंतर मी कुणाला भाग दिला, 7ला भाग दिला, 7ला भाग दिला ना, मी 7ला हे केलेलं आहे, विभाजन कुणाचं केलं 7चं केलं, त्याला मी काय म्हणणार, लक्ष द्या, भाज्य असं म्हणणार, भाज्य, किंवा त्याला
डिव्हिडंड असं म्हणणार. ओके, डिव्हिडंड. त्यानंतर मी याला कुणी भाग दिला, 2 न भाग दिला, बरोबर आहे की नाही. ह्या 2 ला मी भाजक असं म्हणणार, भाजक. हा, भाजक म्हणणार म्हणजे डिवायझर. डिवायझर, लक्ष द्या, हे फार महत्वाच्या गोष्टी आहेत. ओके. आणि सगळ्यात शेवटचा हा जो आहे, ही म्हणजे काय असते, बाकी, किंवा हिंदीमध्ये त्याला शेषफल असं म्हणतात. शेष, राहिलेलं, बाकी राहिलेलं, रिमाइंडर. मला वाटतं ह्या गोष्टी क्लिअर झालेल्या असतील सर्वांना. ह्याला काय म्हणतात, भाज्य म्हणतात. ह्याला काय म्हणतात, भाजक. भाजक म्हणजे असं सिंपल, भाजणारा, बरोबर आहे. भाजक करणारा, भाग पाडणारा. कोशंट म्हणजे भागाकार, जे उत्तर आलेलं आहे ते. क्लिअर आहे का? ओके. आता सगळ्यात महत्वाची आणखीन एक गोष्ट, हे जे भाज्य, हे जे आलेलं आहे डिव्हिडंड, भाज्य, हे मला जर काढायचं असेल, हा, तर काय करतात, व्हेरी इम्पॉर्टंट आहे, लक्षात ठेवा. भाजक गुणिले भागाकार अधिक बाकी. बघा, अर्थ लक्षात घ्या, मी महत्वाचं आहे सांगतोय ते. काय काय सांगितलंय, भाजक गुणिले भागाकार, गुणिले भागाकार अधिक बाकी. सगळ्यात महत्वाची गोष्ट, व्हेरी इम्पॉर्टंट. म्हणजे इथं बघा, माझा भाज्य किती आहे, हा 7 आहे. माझा भाजक किती आहे, 2 आहे. गुणिले भागाकार किती आहे, 3 आहे. आणि बाकी किती आहे, 1 आहे. किती आलं, 3 दुनी 6 आणि 1 7, म्हणजे 7 7 दोन्ही बाजू समान आल्या. त्यामुळे हा नियम माहित असणं फार गरजेचा, अत्यंत आवश्यक आहे. काय आहे नियम, ह्याचा आणि ह्याचा गुणाकार, म्हणजे भागाकार आणि भाजकचा गुणाकार, ह्या दोघांचा गुणाकार अधिक ह्या बाकीला केलं की माझा हा काय येतोय, भाज्य येतोय. ही गोष्ट लक्षात ठेवणं फार गरजेचं आहे. इट्स व्हेरी व्हेरी मच इम्पॉर्टंट. ओके. आता बघा, त्यावर आधारित पुढील प्रश्न आहे. तो जरा प्रश्न व्यवस्थितरित्या बघा. काय आहे बघा प्रश्न, एका भागाकारामध्ये भाजक हा भागाकाराच्या 10 पट तर बाकीच्या 5 पट आहे. जर बाकी 40 असेल तर भाज्य आपल्याला काढायचं आहे. आता भाज्य कुठं असतं, ह्या गोष्टी तर क्लिअर झालेल्या असतील आपल्याला, बरोबर आहे की नाही. इथं असतं भाज्य, बरोबर आहे का. इथं काय असतो, भाजक. इथं असतो भागाकार वरती, किंवा आपण इथं सुद्धा लिहू शकतो, काय प्रश्न नाही. आणि इथं काय असते, बाकी. क्लिअर आहे. इथं तर गोष्टी क्लिअर झालेल्या आहेत. इथं काय सांगितले, बाकी 40, म्हणजे बाकी तर इथं मी लिहून ठेवली तरी चालते, बाकी 40 आहे, विषय नाही, बरोबर आहे का. ठीक आहे. प्रश्न काय बघा, जरा हळूहळू प्रश्नाला उलट्या बाजूने जायचं. आता उलट जायचं कसं बघा, जरा लक्ष द्या. काय सांगितले बघा, एका भागाकारामध्ये भाजक भागाकाराच्या 10 पट, बरं ठीक आहे राहून दे. तर बाकीच्या 5 पट आहे. म्हणजे भाजक हा भाजकाच्या बद्दल बोललेला आहे. भाजक हा भागाकाराच्या 10 पट, तर बाकीच्या म्हणजे कोण, भाजकच बाकीच्या 5 पट आहे. आता बाकीच्या कुणाला च्या लागले, बाकीला लागले, म्हणजे ह्याच्या 5 पट कोण आहे, भाजक आहे. बाकीच्या 5 पट म्हणजे बाकीच्या 5 पट कोण आहे आपला, हा भाजक आहे. 40 गुणिले 5 बरोबर 200, म्हणजे भाजक किती आहे, 200. मला वाटते समजलं असेल, इथे क्लिअर झाले असेल. काय आहे बघा, 100 वेळा मी तेच सांगायला लागलोय. भाजक हा बाकीच्या 5 पट आहे, बाकी माझी 40 आहे, आणि त्याच्या 5 पट हा माझा भाजक आहे. क्लिअर आहे. ओके. पुढे काय सांगितलं, पहिलं वाक्य आता जरा बघा, उलट जाऊया आपण, उलट गेलोय. ठीक आहे. काय सांगितले, भाजक हा भागाकाराच्या 10 पट आहे, ह्याच्या 10 पट आहे. भाजक भाषेमध्ये इथं गफलत होते, लक्षात ठेवा. भाषेमध्ये कुणाच्या सांगितले, भागाकाराच्या, ज्याच्या पुढं च्या लागले की नाही, म्हणजे या भागाकाराच्या 10 पट कोण आहे, हा भाजक आहे. लक्षात आलं की नाही, ह्याच्या 10 पट हा भाजक आहे. मग मला भागाकार काढायचा असेल तर हा काय करायला पाहिजे, भागिले करायला पाहिजे, बरोबर आहे की नाही. 10 भागिले केलं, इथे किती उरला, 20 उरला, म्हणजे भागाकार किती आला, 20. म्हणजे गुणिले 10 केलं 200 आलं की नाही, म्हणजे ह्याची 10 पट, ह्या 20 ची 10 पट केल्यावर 200 येते की नाही. जरा लक्ष द्या, सिंपल आहे. ओके. या गोष्टी क्लिअर झाल्या. ओके. मला काय विचारले, म्हणजे माझ्याकडे भागाकार आला, माझं भाजक आलाय, माझं बाकी आलेले आहे. मला विचारलाय भाज्य, मी भाज्य कसा काढतो बघा. मी 100 वेळा सारखं सांगतोय तुम्हाला. काय, भाजक गुणिले बाकी अधिक भागाकार, भाजक गुणिले भागाकार, भाजक गुणिले भागाकार अधिक बाकी, बरोबर आहे का. हा, जास्त लिहित नाही मी, भाजक गुणिले भागाकार अधिक बाकी.
भाजक किती आहे माझा 200 आहे, भागाकार किती आहे 20 आहे, अधिक माझी बाकी किती आहे 40 आहे. 200 गुणिले 20 किती 4000 अधिक 40 बरोबर किती 4040. हे उत्तर तुमचं बरोबर आहे. मला वाटतं ह्या दोन गोष्टी क्लिअर झालेल्या असतील सर्वांना. थोडंसं कन्फ्यूज व्हायचं नाही. भागाकाराच्या 10 पट आहे, ह्याच्या 10 पट हा भाजक आहे. याचा अर्थ काय जरासं सिंपल लक्षात ठेवायचं. हा जो भागाकार आहे मी कसा काढणार इकडे भागिले 10 करून. ठीक आहे ओके. बघा पुढील प्रश्न सेम त्याच पद्धतीचा प्रश्न आहे, फक्त त्याच पद्धतीचा प्रश्न आणखीन एकदा सोडवून बघा, लक्ष द्या व्यवस्थित. जर एका भागाकारामध्ये भाजक हा भागाकाराच्या 12 पट तर बाकीच्या 5 पट आहे, तर जर बाकी 36 असल्यास भाज्य बरोबर किती असेल. ह्या टर्म्स माहित पाहिजे मात्र. भाज्य म्हणजे कुठं असतो, भाजक म्हणजे कुठं असतो, नाहीतर कुठं तर काय पण ठेवलं तर काय उत्तर येणार नाही, लक्षात ठेवा. ठीक आहे सिंपल. हा काय असतो भाजक म्हणजे डिव्हिजर असं लिहा. हा डिव्हिडंड असतो बरोबर आहे, किंवा याला डिवो लिहा, याला DI लिहा, चालतंय काही प्रॉब्लेम नाही. आपल्या याच्यानुसार आपण करू शकतो. हा डिव्हिडंड आहे, हा डिवायझर आहे, डिवायझर डिवाइड करणारा आहे. जरा लक्षात ठेवायचं. भाजक भाजणारा असं काहीतरी सिंपल भाषेमध्ये काय पण करा. भाजणारा भाजक तो कधी पण बाहेर असणार, भाजक असणार तो. ठीक आहे. भाजकाची पोझिशन फक्त कळाली ना. दोनच कन्फ्युजन आहे त्याच्यामध्ये, ह्याच्यामध्ये भाषेमध्ये मराठीमध्ये भाज्य आणि भाजकमध्ये बरोबर आहे. भागाकार माहिती आहे सर्वांना, बाकी माहिती आहे. भाज्य आणि भाजकमध्ये भाज्य कुठलं तरी दोन्हीपैकी एक लक्षात ठेवा. भाजक म्हणजे भाजणार आहे, म्हणजे भाग घालवणार आहे, तो बाहेर असतोय. एवढं फक्त सिंपल गोष्ट लक्षात ठेवा. या दोन्हीपैकी एक गोष्ट लक्षात राहिली की काय अडचण नाही. इथं काय येतो भागाकार येतो म्हणजे कोशंट येतो, आणि खाली रिमाइंडर येतो म्हणजे बाकी येते. मला वाटतं या गोष्टी क्लिअर झालेल्या असतील सर्वांना. इथं काय सांगितलंय प्रश्नामध्ये, एका भागाकारामध्ये भाजक हा भागाकाराच्या 12 पट तर बाकीच्या 5 पट आहे. जर बाकी 36 आहे, जी दिलेली गोष्ट आहे की नाही ती पहिला घ्यायची, बाकी किती आहे 36, ती दिलेली पहिला गोष्ट घ्यायची आणि मग उलट जायचं, अशा दिशेनं उलट जायचं. कधी पण लक्षात ठेवा. काय सांगितलंय, एका भागाकारामध्ये भाजक हा भागाकाराच्या 12 पट तर बाकीच्या 5 पट, बाकी किती आहे 36 आहे, त्याच्या बाकीच्या ज्याला च्या लावले की त्याला गुणिले, लक्षात ठेवायचं. बाकीच्या 5 पट म्हणजे 36 गुणिले 5 बरोबर कोण असेल, कोण सांगितले भाजक सांगितलं बरोबर आहे की नाही, लक्षात ठेवा. मग 36 गुणिले 5 करा, 6 पंचा 30, 5 तिरक 15 आणि 3 18, 180. म्हणजे हा जो आहे तो किती येणार 180. इथपर्यंत क्लिअर आहे, काय प्रॉब्लेम नाही. मला वाटतं ही गोष्ट तुम्हाला आता समजली असेल. आणि हा प्रश्न कसा वाचायचा प्लस त्याच्या आता उलट जा. काय सांगितलंय, भाजक म्हणजे हा भाजक ना बरोबर आहे की नाही, किंवा असं हा भाजक. काय सांगितले बघा, भाजक बरोबर भागाकाराच्या, भागाकार म्हणजे समजा Q लिहिलं मी, त्याच्या 12 पट म्हणजे असं. हे लक्षात आलंय की नाही, भाजक बरोबर Q गुणिले 12 का च्या, कुणाला च्या लावले भागाकाराला, त्यामुळे त्याच्या पुढे गुणिले लिहायचं. हे लक्षात ठेवा, व्हेरी सिंपल. बरं माझा भाजक तर आलेलाच आहे, किती आहे 180 आहे. आता तर क्लिअर झालं. मग मी Q कसं काढू शकतो इथनं, Q बरोबर हे 180 आहे असं, हे 12 गुणिले आहे, तिकडे गेले की भागिले होतं, भागिले 12. ओके बघा 12 1 12 उरला 6 आणि 12 पंचे 80 म्हणजे Q बरोबर किती 15. तर म्हणजे Q म्हणजे कोण, हा भागाकार. भागाकार किती आला 15, हा किती आला 180, रिमाइंडर किती आहे 36. तिन्ही गोष्टी क्लिअर झाल्या. तिन्ही गोष्टी क्लिअर झाल्यानंतर आपल्याला माहिती आहे मला काय काढायचं आहे, डिव्हिडंड काढायचा आहे, म्हणजे मला भाज्य काढायचं आहे. मी कसं काढतो, ह्यांचा आणि ह्यांचा गुणाकार अधिक हे बरोबर आहे ना, ह्याच्या आधी झालेलं आहे आपल्याला. म्हणजे 180 गुणिले 15 अधिक काय 36. आता 180 गुणिले 15 करून घ्या, 180 गुणिले 15 करून घ्या, 0 4 8 1 8 बरोबर आहे ना. मला वाटतं 27 आहे. ठीक आहे 27, याचं उत्तर 27 येईल. त्यानंतर 2700 अधिक 36 म्हणजे 2736 बरोबर आहे का, 2736 हे तुमचं उत्तर असेल. आय थिंक सो. इथं आहे बघा आन्सर 2736. काही प्रॉब्लेम आहे का, मला वाटतं ही गोष्ट आता तुम्हाला सिक्वेन्शियली कळाली असेल. हा कसा काढायचा, ही गोष्ट कशी काढायची. ठीक आहे ओके. बघा पुढचा प्रश्न आहे तशाच पद्धतीचा सेम प्रश्न. काय प्रश्न बघा, एका भागाकारामध्ये भाजक हा भागाकाराच्या 3 पट तर बाकीच्या 6 पट आहे. जर बाकी 2 असल्यास भाज्य बरोबर किती, असा आपल्या समोरचा प्रश्न आहे बरोबर आहे. आता जरा लक्ष द्या या प्रश्नामध्ये.
सेम जसा आधी झालेला होता तसाच प्रश्न आहे, फास्ट सोडवू शकता तुम्ही. बाकी किती दिलेली आहे? 2 दिलेली आहे. भाजक हा किती आहे? बाकीच्या 6 पट आहे, म्हणजे किती असेल तो? 12. 6 दुनी 12, बरोबर आहे. भागाकार, भाजक हा भागाकाराच्या 3 पट आहे, म्हणजे याला भागिले 3 केलं किती आलं? 4 आलं, म्हणजे हा 4 असेल. ठीक आहे. आणि मला आता काय काढायचं आहे? हा इथला भाज्य काढायचा आहे. मी कसा काढतो? 12 चोक 48, 48 आणि 2 50, म्हणजे उत्तर माझं किती असेल? 50 असेल. ठीक आहे. मला वाटतं हे डायरेक्टली आपण असं फास्ट काय करू शकतो? सोडवू शकतो. ते काय तुम्हाला लिहायचं नसतं कुठे की भाज्य असं लिहित बसायचं नसतं. या डायरेक्टली असं आपण करू शकतो, काही अडचण नाही. फक्त इथं चुकणार, भाजक हा भागाकाराच्या 3 पट असतो, हे जे स्टेटमेंट आहे की नाही, इथं मात्र चुकणार. मग नाही ना हे होत आहे, मांडा ना सरळ. भाजक हा भागाकाराच्या किती पट असतो? 3 पट असतो. च्या म्हणजे गुणिले, भाजक माझा काढलेला आहे मी, 12 आहे, भागाकार मला काढायचा आहे, गुणिले 3. हे गुणिले 3 आहे, तिकडे भागिले 3 आणायला पाहिजे, म्हणजे मला भागाकार येणार, म्हणजे तो 4 असणार. बस एवढं स्टेटमेंट जर समजलं ना, काय होऊ शकतं? हा प्रश्न चुकणार नाही. ठीक आहे. आता बघा, चॅप्टर मधली म्हणजे ह्या पार्ट मधली सगळ्यात महत्त्वाचा जो ॲक्च्युअल आहे तो रिमाइंडर थेरम. जे काही थेरम आहेत, काही सिद्धांत आहेत, मराठीमध्ये त्याला बाकीचे सिद्धांत असं आपण म्हणू शकतो, ते चालू करतोय. हळूहळू आपण त्या प्रश्न आणि त्याच्या आधारे कसे कसे प्रश्न येऊ शकतात ते आपण पाहायला सुरुवात करूया. ओके. पहिल्यांदा आपण तो रिमाइंडर थेरम म्हणजे पहिला बघूया. असे 2-3 असतील. ओके. बघा, पहिला रिमाइंडर थेरम काय आहे? ओके, रिमाइंडर थेरम काय आहे बघा. सगळ्यात महत्त्वाचं, मराठीमध्ये त्याला बाकीचा सिद्धांत असं आपण म्हणू शकतो. बाकीचा सिद्धांत. ओके. बघा, पहिला सिद्धांत सांगतोय, लिहित म्हणजे समजते का बघा, प्रूफ करून दाखवेन. क्लिअर आहे. बघा, मी खाली एखादी संख्या घेतली, म्हणजे तिचं नाव आहे ए. ती कोणती संख्या आहे? ए आहे, किंवा कोणतीही संख्या XYZ कोणतीही संख्या घेतली, आणि त्याच्याबरोबर वरती a+1 म्हणजे त्याच्या पुढची संख्या घेतली. हे झाले बघा आधीपासून लेक्चर बघा. n+1 याचा अर्थ काय? 100 वेळा सांगितलेला. म्हणजे काय? ए म्हणजे एक संख्या आहे, आणि वरती a+1 म्हणजे त्याच्या पुढची संख्या. बरोबर आहे का? त्याच्या पुढची संख्या. बघूया, आपण सांगणार आहे एक्झाम्पल मध्ये. आणि ह्याचा समजा घात एखादा n आहे, याचा काहीतरी घात आहे, XYZ काय पण घात आहे. ठीक आहे. बरं, क्लिअर झालं. ही गोष्ट एक संख्या आहे, खाली त्याच्या वरती त्याच्या पुढची संख्या, म्हणजे असं रे. बघा, 50 आहे, खाली 50 आहे, a+1 म्हणजे 51 आहे, आणि त्याचा घात काहीतरी XYZ आहे, समजा 5 आहे. समजलं का? अशी गोष्ट आहे. हे जर हा जो घात दिलेला आहे की नाही, हा जो वरचा घात दिलेला आहे, हा n, हा इवन म्हणजे सम, आणि ऑड म्हणजे विषम, काही असू दे, म्हणजे काही असू दे, काही विषय नाही, तरी सुद्धा रिमाइंडर शेषफल बाकी ही एकच येते. रिमाइंडर किती येतोय? एकच येतोय, किंवा बाकी ही किती येते? एकच येते. याचा अर्थ बघा, लक्ष द्या, सिंपल समजावून सांगतो मी. ओके. समजा मी उदाहरणामध्ये खाली इथं 2 घेतलं, ए म्हणजे 2 घेतलं, a+1 म्हणजे इथं 3 घेतलं, आणि त्याचा घात 1 ठेवला. काय पण घात ठेवा, काय विषय नाही. ओके, घात 1 ठेवला. आता बघा, 3चा घात 1 म्हणजे काय? 3च, 100 वेळा झाले. ठीक आहे, म्हणजे 3च, आणि भागिले खाली 2 आहे. आता हे भागाकार करता येतो ना असा. बघा, बेके बे उरलं किती हो? बेके बे उरला किती? 1 ना. 1 ना. हे लक्षात ठेवायचं. हे माहीत नसेल तर काही जणांना, हे खालचं जे आहे की नाही ते बाहेर असते, लक्षात ठेवायचं. हे जे खाली आहे की नाही ते बाहेर असते, आणि हे जे वरचं असते की नाही ते आत असते, लक्षात ठेवा. म्हणजे हा काय आहे? हा भाजक आहे, आणि हा काय आहे? भाज्य आहे. भाज्य हा आत असतो. हे 2 लक्षात ठेवायचे अशा गोष्टी. किंवा आपण असं करतोय बघा, 10/5. 10/5 म्हणजे काय? 5 हा इथं आहे, 10 हा भाज्य आत आहे. लक्षात आलं ना? ह्या 2 गोष्टी फक्त लक्षात ठेवा. आणि अशा जसं असा भाग घालवतोय तसा फक्त असा घालवायचा असतोय, लक्षात ठेवा. बाकी किती उरणार? 1च ना. उरली काय? नियम काय सांगतोय? बाकी 1च उरणार. समजा आणि उदाहरणं घेऊन बघूया, सिंपल उदाहरणं घेऊन बघूया, जरा लक्ष द्या. ठीक आहे. परत खाली समजा मी 2च ठेवलं, एक संख्या ठेवली, वरती काय असणार? 3च ना. बरोबर आहे की नाही? आणि आता समजा 3चा मी वर्ग घेतला. 3चा काय घेतला?
वर्ग घेतला. बघा लक्ष द्या, 3चा वर्ग म्हणजे 3चा 2 वेळा गुणाकार, बरोबर आहे की नाही. 3चा 2 वेळा गुणाकार केला की किती येते, 9 येत आहे. आणि खाली किती आहे, 2 आहे. करा भागाकार, भाग करा. बेक के बे, बरोबर आहे ना. बेक के बे, बेत्रिक 6, बेचोक 8, उरलं किती 1, म्हणजे बाकी परत किती उरते एकच. म्हणजे कळाला काय नियम, समजला काय आहे तो नियम. मला वाटते समजला असेल सगळ्यांना. काय आहे नियम, समजा खाली एखादी संख्या आहे म्हणजे 50 आहे, वरती एखादी संख्या आहे जी त्याच्यापेक्षा 1 न जास्त आहे. वरती किती संख्या आहे, 1 न जास्त असणारी संख्या आहे आणि त्याचा घात किती पण आहे, किती बी घ्या. म्हणजे समजा 18 घात घेतला आणि असं विचारलं तुम्हाला रिमाइंडर बाकी किती उरलेल, हा भागाकार केला तर बाकी किती उरेल. बाकी काय विचार करायचा नाही, बाकी किती उरणार, एकच उरणार. बाकी किती उरणार, एकच उरणार. किंवा उदाहरण द्यायचं झालं तर समजा 4 म्हणजे 5 4 चा वर्ग असं केले मी, चालते ना, काय प्रॉब्लेम नाही. हे करून बघा. 5 5 25, 25 भागिले 4, 4 × 16, 4 × 20, 4 सक 24, बाकी किती उरली, एकच. म्हणजे बाकी एकच उरणार. मला वाटते थेरम तुम्हाला लक्षात आलेला असेल. ओके, दॅट्स इट. बघा आता या रिमाइंडर थेरम मधली आणखीन एक दुसरी महत्वाची गोष्ट सांगतो आणि मग त्याच्यानंतर आपण त्याच्यावर काय करूया, क्वेश्चन्स घेऊया. ओके, समजा खाली मी एक अंक घेतला ए नावाचा, ए घेतला म्हणजे काही याच्या आधी झालेला आहे आणि त्याच्या वरती a-1 म्हणजे त्याच्या आधीचा अंक घेतला. a-1 म्हणजे त्याच्या आधीचा, इथं 50 असेल तर इथं 49 याचा अर्थ असतो. आणि त्याचा एखादा काय असेल, घात असेल. ओके, n म्हणजे काय आहे, घात आहे. आता जरा सिंपल, सगळ्यात महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा. हा जो n, हा जो काय घात आहे ना, हा n, हा जर सम असेल म्हणजे इवन असेल तर रिमाइंडर राहतो 1, तर बाकी किती राहते, 1. लक्षात ठेवा. हा गोष्ट मात्र लक्षात ठेवणं फार गरजेचं आहे. आणि जर का हे n जे आहे ते जर ऑड असेल म्हणजे विषम असेल तर जी बाकी राहते ती राहते a-1. ती किती राहते, a-1 म्हणजे हीच बाकी राहते. इथं a-1 म्हणजे हेच आहे ना, म्हणजे हीच बाकी राहते. उदाहरण देतो बघा, लक्ष द्या. व्हेरी सिंपल, लक्ष द्या. बघा खाली एक संख्या घेतली मी, 3 आहे. वरती काय घेणार या थेरम नुसार, a-1 म्हणजे 2 ना, इथं 3 आहे म्हणजे वरती त्याच्यात आधीची संख्या म्हणजे 2 आणि त्याचा घात समजा मी 1 दिला. 1 विषम आहे ना, किती आहे, विषम आहे ना, 1 ही विषम संख्या आहे. लक्षात ठेवा. बघा हे जरा सोडवा तुम्ही सिंपल पद्धतीने पहिला, मग बघा बाकी किती उरते आणि डायरेक्टली मग नंतर सांगत जावा, काय करायची गरज नाही. बघा लक्ष द्या, 2चा 1 घात म्हणजे 2च आणि खाली 3. ह्याला आहे ना भागलं, भाग जात नाही, माहित आहे ना. याचा अर्थ काय, मगाशी सांगितलंय, 3 कुठं खाली, 2 कुठं आत, भाग जातोय काय, नाही जात. 3च्या पाड्यात कुठं 2 येते काय, नाही जात. म्हणजे बाकी किती उरते, सरळच 2च. याचा अर्थ लक्षात आलं ना, बाकी किती उरते, 2 उरते. तुम्ही मला माहिती आहे ते पॉइंट वगैरे घेऊन सोडवणार, त्याचा संबंध नाही आहे. इथं काय सांगितले मी, बाकी किती उरली, 2. कारण भागाकार जातच नाही ना, पूर्ण संबंधच येत नाही. त्यामुळे इथं बाकी उरली 2. बरं, 2 इथं आहे काय, आहे. जरा लक्ष द्या, सिंपल, काही गोष्टी कळत जातील तुम्हाला. बरं, आता मी काय घेतलं आहे तेच आणि इथं मात्र स्क्वेअर घेतला, इथं वर्ग घेतला. ओके, मला जरा सांगा, 2चा वर्ग 4, खाली 3, 3 1 3, बाकी किती उरली, 1 आहे काय, या थेरम नुसार आहे काय. 2च्या वरती तर हा n आहे ना, हा n सम असला की बाकी किती उरली, 1. हा जो आहे तो विषम असला की बाकी किती उरली, a-1. a-1 म्हणजे इथं आहे की नाही, म्हणजे किती, 2, बाकी 2 उरली काय, म्हणजे 2 गोष्टी क्लिअर झाल्या का नाही. समजा ह्याऐवजी समजा जर असं असलं, बघा उदाहरण घेऊन सांगतोय मी, खाली 50 आहे वरती 51 आहे, खाली 50 आहे, आय एम सॉरी, खाली वरती 49 पाहिजे. ह्या थेरम नुसार वरती 49 पाहिजे ना, तर हा थेरम लागू होतोय. ठीक आहे, समजा इथं जर का 5 असेल तर विषम आहे ना, 5 काय आहे, विषम आहे. तर लक्षात ठेवायचं, जी बाकी उरणार आहे ती किती उरणार आहे, 49च उरणार आहे. बाकी किती उरणार, 49, कारण ही येणार, ही a-1 इथं आहे ना, 49 उरणार. आणि जर का हीच गोष्ट घेतली मी, 50 49 आणि इथं 4 घेतले, 4 काय आहे, सम आहे, तर बाकी किती उरणार, 1 उरणार. ह्या प्रिन्सिपल नुसार ह्या गोष्टी कळाल्या का, मला वाटतं या 2 गोष्टी क्लिअर झालेल्या असतील. ठीक आहे, बघा त्यावर आधारित प्रश्न घेऊया. जर 17चा घात 200 आहे, हे घाबरायची गरज नाही. ला 18 ने भागले
हे एक सलग आहेत की नाही संख्या, एक सलग आहेत की नाही, म्हणजे काय 17चा घात 200 ला कितीने भागले, 18ने भागले. प्रिन्सिपल कुठला रूल लागू होतोय, इथं खाली ए मानलं तर वरती आधीची संख्या म्हणजे ए वजा 1 आहे, हा रूल लागू होतोय. हे तर क्लिअर झालं ना, ही गोष्ट पहिला क्लिअर ठेवा, दुसरा रूल लागू होतोय. बरं मग काय बघायचं त्यावेळी, फक्त इथली संख्या काय आहे, सम आहे, आणि इथल्या सम असली की हे बाकी किती उरत्या, 1 उरत्या. याच्या आधीच झाले बघा, बाकी किती उरत्या, 1 डायरेक्टली. हे नाहीतर 17चा 200वा घात गुणाकार करून मग 18 भाग चालेल, काय शक्य आहे का, नाही आहे. बाकी किती उरणार आहे, 1. लक्षात ठेवा, इट्स व्हेरी सिंपल. ओके, आता पुढचा प्रश्न बघा, सिंपल क्वेश्चन आहे. 18चा 500वा घात ला 17ने भागलं तर बाकी किती येणार आहे. हा सिंपल आणि सिंपल काय आहे, अशी मांडणी केली तरी चालेल. इथं ए आहे, इथं 18 म्हणजे पुढचा आहे, याचा अर्थ a+1 आहे. आणि तुम्हाला माहित आहे ह्याच्या आधीचा नियम सांगितलाय मी, वरती जर a+1 असेल आणि ह्या n म्हणजे हा बरोबर आहे का, हा सम असून दे ना विषम असून दे, रिमाइंडर किती येणार, 1च. म्हणजे उत्तर काय असणार, 1च. म्हणजे इथं 501 असतं तरी उत्तर 1च, इथं 510 असतं तरी 1च, काय असून दे किती पण, त्याचा काही संबंध नाही, उत्तर किती असणार, 1च. लक्षात आलं ना. ओके, पुढचा प्रश्न बघा. 22चा घात 7 आहे, त्याला 23 ने भागायचं आहे, म्हणजे 22चा घात 7 त्याला 23 ने भागायचं आहे. सेम परत एकदा, हा ए खालचा ए असेल तर वरचा काय a-1 आहे, आधीच आहे ना अंक, a-1 आहे. इथं काय विषम आहे, विषम असेल तर उत्तर काय येतं, a-1 हाच रिमाइंडर येतो, म्हणजे कोण, 22 हे त्याचं उत्तर असेल. समजलं का. आता जरा काय करा, एक प्रश्न देतो, उद्या काय करून या, सोडवून या. ठीक आहे, म्हणजे सांगा कमेंट बॉक्समध्ये त्याचं उत्तर द्या. 23चा 5वा घात आणि इथं खाली 22 आहे, तर उत्तर किती असेल. ठीक आहे, व्हेरी सिंपल. आणखीन एक करा, ते म्हणजे इथं 22 आहे आणि 22ला कितीनं भागायचं आहे, 23ने भागायचं आहे, उत्तर किती येईल. सिंपल, लक्षात ठेवा ह्या गोष्टी. ओके, ठीक आहे. बघा, या व्हिडिओमधून आपण रिमाइंडर थेरम ह्याच्या जे काही बेसिक गोष्टी आहेत त्या बघितलेल्या आहेत. अजून पुढे याच्यातल्या बऱ्याच गोष्टी घ्यायच्या आहेत. ओके, आणि काही मला वाटते या चॅप्टरमधल्या काही थोड्या गोष्टी राहिलेल्या असतील, त्यानंतर हा चॅप्टर संपेल, मग सराव प्रश्न आणि मग त्यानंतर NTPC ग्रुप डीचे आलेले प्रश्न. ठीक आहे, बघा आपल्याला, तुम्ही जर व्हिडिओ लेक्चर्स व्यवस्थित बघाल तर तुम्हाला समजेल की या व्हिडिओची अत्यंत आवश्यकता म्हणजे किती गरज आहे ते कळेल तुम्हाला. हे बेसिक क्लिअर करून घ्या, म्हणजे इतर गोष्टी मला काय करता येईल, प्रश्न पटापट घेता येतील. ओके, तरी हे जे आमचं चॅनल आहे ते जास्तीत जास्त मित्रांच्या पर्यंत पोहोचवा. सबस्क्राईब करा, त्याचबरोबर जे बेल आयकॉन आहे ते दाबायला विसरू नका. लाईक करा, शेअर करा, त्याचबरोबर कोणतीही जरी कमेंट असेल तरी ती कमेंट सुद्धा द्यायला विसरू नका. धन्यवाद.